हाय, गुड आफ्टरनून. काय म्हणते ज्ञानेश्वरी? काय नाही, ज्ञानेश्वरी आज शाळेत जायला तुम्हाला उशीर झालाय. 9:30ला उरकून बसलेलं कारण की आज आमचं मम्मी खरं सांग. काय झालं? मी 9:30 वाजता उरकून बसलेले का सगळं बसलेली पण उशीर कुठं झालंय? अजून 20 मिनिटं टाइमिंग. शाळेत काय परिपाठ आहे आमचा. तुझा होय? हा, म्हणजे होय तुला सारखी वेळ तेव्हा तुझं पुढे पण जात नाही. बाकीच्या पोरांना ती पण 5-6 वेळा एकच पोर सगळं घेत. होय कारण काय तू परत समोर दादा, घरी लय काम असतं होय. अजून एक पोरग कोणतरी आहे माझं लक्षात आहे ना त्याचं नाव. ही तिघ दोघ जण आहेत ना, अजिबात जात नाहीत परिपाठात आणि माझं चाललं सांगा. 9वी दरवेळेस मी घ्यायचो, 8वी 7वी दरवेळेस घ्यायचो, पण ह्या वेळेस नंबरच येत नाही. 10वी का लय पोरं येतं त्यांना. होय का? या मस्तपैकी वांगी माझी ऑर्डर आहे त्यामुळं शेवट असं तर काही नाही. केली चपाती, अजून आता चपात्या झाल्या 2-4 आहेत, अजून आता भाकरी करायच्या. आणि मला ते चपाती गेमर आठवलं. चपाती ब्लॉगर. आणि रानात गेले तर बापून दोघ जण नांदा मावशी लावले कामाला. म्हणजे दोन दिवसात ऊस खुरपून काढा म्हणजे आपलं सांडगं घालाय बेनकाय. 2-3 दिवस लावल्या म्हणजे पटकन काम उरकन. आता ऊन वाहायला लागले, ऊन वाढते लय ऊन लागते. आणि पुतणी पण काढून घेऊन आता उद्याच्या दिवसात एकदा ऊस खुरपून झाला ते म्हटलं काम झालं. मग आपल्या घरी बिनकाळजी सांडगं घालायला मोकळं. हॉटेल चालू असतं, सांडग्याचा बिझनेस चालू करायचा आपण रविवारपासून. दळण आणायचं. ज्ञानेश्वरी बाजरीचं दळण उद्या आल्यावर नेते. संध्याकाळ पिटत नाही कसं आल्यावर नेते की संध्याकाळ किंवा अण्णा आज पेपर संपल्यावर दुपार नाहीच असल्यावर मग बांधून ठेवलं काय करायचं आता बघ ना थोडं. हा. आणि आता पण भाकरी चालतंय. किती 2-4 आता बापून पुरते भाकरी करावं लागेल. बापू चालतंय. मला काय तर आलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल. माझ्या फ्रेंड्स आहेत. काय करायचं दळणचं दळण घ्यावं लागेल आता. दुपार नाही आला ना घरी शाळेत पेपर झाल्यावरती मग ह्याच्या पशी म्हणजे रात्री बांधून ठेवती पण संध्याकाळचं दळणापुरतं म्हणजे बरोबर 6 वाजता अण्णा किंवा मी जाईल आणि मग घेऊन येईल. देम करून बांधावं लागून. काय बाजरीचं पीठ संपले कालच लक्षात आलं नाही माझ्या. काल गेलो तिकडे वांग पण नुसता रस्ता घेऊन नको अण्णा. वांग कोण खायचं? हा वांग केल्या वांग खाताय नुसता रस्ता खाते ती. वांग खातो की पण ते लय गरम आहे, गरम खायला यायचं मला नाही. पण रानात जायचंय. मला अजून लय काम आहे. उरकून मग रानात जायचंय. चला रानात जायचंय. अजून भांडी घासायची. गाईला खाया काढल्या तुम्ही बघितलं सकाळचं. अजून पाणी दाखवायचं तिला, ते खाया आणून टाकायचं. झाला ना राहिलेली कपडे धुवायच्या ती ज्ञानी मला वाटतं ज्ञानी धुवून टाकले असते. अगं मग तुझ्यापाशी जाय की आता सकाळ धरणं. निम्म धुणं घेतलंय, निम्म धुणं राहिले धुवायचं. भांडी घासायची. रानात तू धुत होती मला वाटतं धुवून टाकलं असेल. रानात जास्त 12:30 तरी वाजता. तर काय ही उरकायचं मग जायचं म्हणलं आता मी तरी काय करू. उरकाय तर पाहिजे. हा त्या म्हणल्या जावा तुझं उरकन तवा ये. घरचं पण सगळं बघावं लागतंय. काय बापू जेवायला बापू जेवायला येते. अण्णा तुला डबा न्यायचा आहे का? आणि तुझा डबा भरला का? हा भरला होय. दूध घालायला लावलं अण्णाला, त्याच्यामुळे उशीर आला. अण्णा आधी गाडी चार्जिंगला लावली होती, मग गाडी घेऊन आला. मग दूध घालायला गेला. त्याला म्हणलं होतं किटलीच घेऊन जा डायरेक्ट. मला चालत कवा किटली घेऊन जाऊ डोक्यावर. त्याला म्हणलं डोक्या कशाला हातात न्यायची. पण ते एवढे हातात घेतलं नसताना दूध त्याला. मग खाल्लं. आता काय जसं असेल तसं. बापूला सांगितलं, बापूला आपलं खवळायला. बापू गेल्या वर दाऱ्या लसूण भिजावत्या. आलं की आता माझ्या मोटर बंद करायला नसते आले अजून भाकरी व्हायच्या. बापूला पिठाचा डबा घेते का? पिठाचा डबा दे. मला पातेल्यात थोडं पाणी दे. 2 चपात्या राटल्या भाकरी करते. असू द्या मम्मी परत नंतर